आजचा हा ऐतिहासिक मायनस फाउंडेशनचा जो एकल विधवा घटस्फोट महिलांचा जो मेळावा आहे याची सुरुवात कदाचित आपल्याला माहीत नसेल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 8 मार्चला जागतिक महिला दिन झाली. हे नवरदेव म्हणून या ठिकाणी उभे नाही बरं, हे मनोगत व्यक्त करण्याकरता या ठिकाणी उभे आहेत. सरांनी सूचना मला खाली दिली होती. लहाने सरांचं जे नाव आहे कदाचित आपल्याला बुलढाणा जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, संभाजीनगर जिल्ह्यात त्याची सुरुवात झाली आणि माझ्या मूळ गावी पानवड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगरला जागतिक महिला दिनी 8 मार्चला मला तिथे पब्लिक खूप कमी दिसली, 5000 लोकांच्या उपस्थितीत लहाने सरांचा कार्यक्रम संपन्न झाला आणि पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन मी आणि संदीप दादा सोरे या दोघांनी केलं होतं. लहाने सरांनी ही जी चळवळ चालू केली, मी मेळावा का घ्यावा आणि त्यांनी संभाजीनगर जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे का द्यावी याच्यामध्ये खूप मोठा संघर्ष आहे. कारण मी भांडून त्याच्याकडे मेळावा घेतला, कारण मेळावा घेण्याची गरज का पडली का आज मराठा समाजामध्ये भरघोस असे उत्पन्न करणारे मुलं शेतकरी मुलं आहेत आणि हेतून पुरस्कार त्यांना टाळलं जातं. अरे बाबांना काय ते शेतकरी तुमचे नातेवाईक आहेत ना, ते शिकलेली मुलं आहेत, आजची पिढी सगळी शिकलेली आहे, मग त्यांना मुली का देत नाही तुम्ही? कारण हा खूप गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून घटस्फोटीत विधवा महिला यांचे मुलं शिकवण्याची जबाबदारी पानवडच्या मेळाव्यामध्ये 160 मुलांनी घेतली. त्यांनी तयारी दाखवली की आम्ही 160 मुलं तालुक्यातले आम्ही या महिला शिकवण्याला तयार आहोत. आता नवरदेव नवरींची मिरवणूक या ठिकाणाहून निघालेली आहे. आपण फक्त 2 मिनिटं बाहेर जाऊन बघा की त्यांची मिरवणूक कशी चालवायला लागली. पुन्हा वापस येऊन सरांचं मनोगत ऐका. बघा लगेच एकदा मिरवणूक बघावी, परत मी मनोगत व्यक्त करतो, थांबतो, परत पुन्हा एकदा बोलतो. जय हिंद.